आली तर तुम्हाला त्यांची बॅटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला बॅटिंग करायची, या गोष्टीचं तुम्ही पालन करा. टीम येते मैदानाच्या दिशेने, फलंदाज देखील ताबडतोब यायचे, सामना अधिकारी देखील मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर दिग्गज पंच आहेत, जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. टीम चला सनसमध्ये, टीम तुमच्या टेकआउट मध्ये ताबडतोब चला. सलामीचे फलंदाज लवकर पाठवा आणि क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. कोणत्याही पद्धतीचा जास्त वेळ खर्च केला जाणार नाही. ओव्हर टू प्रशांत आदवडे सर. शुक्रिया प्रशांत पानमन. सिक्का उछला सरस्वती कुरिगो बीमा के पक्ष वगैरह इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे और आमंत्रित किया साइराम 11 शुरू शहर टीम को फील्डिंग करने के लिए. शाम का सत्र है और डूबता हुआ एक बार फिर सूरज, कम होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम. शाम में अपना नाम करने के लिए खिलाड़ी तैयार है. गेम बनाएगा नेम. खेलो मेरे से फैंटेसी का गेम्स ऐप्स आप डाउनलोड कर सकते हैं और बहुत सारे इनाम प्राप्त करने का मौका. और ये आखरी मुकाबला आज के दिन का. उद्या आपण बघणार आहोत तालुका हाफ आणि कोणते संघ खेळणार आहेत त्याची माहिती प्रशांत पानमन अगदी थोड्याच वेळात आपल्याला देतील. सनसवाडी बंद टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट. बल्लेबाजी करने का फैसला लिया है. क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन्ही संघांचा 12th मॅन कंपल्सरी यावेळेला समालोचन कक्षाकडे येणं गरजेचं आहे. मला वाटतं सायराम संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय 12th मॅन. तर दुसऱ्या बाजूला सनसवाडी संघाचा 12th मॅन अजूनही आलेला नाहीये. सनसवाडी संघाचा देखील 12th मॅन नाही. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एसपीएल 2024 सीजन 11. सभी का स्वागत. शाम का सत्र और फिलहाल 5:19 का समय हो गया है. पहले 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया जाएगा. ज्यावेळेला पहिला चेंडू पडेल त्यावेळेस टायमिंग आम्ही सांगणार आहोत. सतीश भालेराव मैदानावरती आहेत, राजू सर देखील आहेत, ते देखील त्या ठिकाणी कंट्रोल करते. त्याचबरोबर इथे आमचे स्कोरर अथर्व देखील आहेत, तुषार. सामन्याला सुरुवात होते. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. आपल्या समोर जोडले जातात प्रशांत आदवडे सर. पहिला चेंडू भिरकावलाय. हा ब्लास्ट आहे नवना ढोमेचा. हा बिग हिट आहे. हा आहे जबरदस्त सनसनी. सुरुवात झाली आहे षटकाराने. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक, कमजोर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए एक दर्शनीय स्ट्रोक. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर शुरुआत बहुत बढ़िया करते हुए अपनी टीम के लिए और गेंद बहुत दूर चली गई थी. शुरुआत गेंदबाज की इतनी अच्छी नहीं है. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाज मैदान के अंदर आप देख रहे हैं इस वक्त ऑन स्क्रीन नवनाथ के ऊपर रहेगा पूरा दारोमदार. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और शुरुआत तो बहुत बढ़िया की है. नवनाथ में 6 छक्के के साथ आगाज
और इस छक्के के साथ इरादे को स्पष्ट करते हुए नवनाथ ढोमे। गणेश और नवनाथ की जोड़ी मैदान के अंदर। रामा झंडे गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद आगे करके खेलने की कोशिश, लेकिन एक मंजे में गेंदबाज मैदान के अंदर। रामा भाऊ पहली गेंद पर सिक्सर फुल टॉस गेंद थी और दूसरी गेंद पर अगर देखें तो बिंदी गेंद आई है, तो ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा। एक एक्सपीरियंस गेंदबाजी कर रहे हैं, अनुभवी गेंदबाज। फ्लाइटेड गेंद में खेलते हैं, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड, गेंद बाउंड्री की तरफ जा रही। 6 रन जहां है कैमरामैन वहां गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई 6 रनों के लिए। ब्यूटीफुल बैटिंग, बल्लेबाज नवनाथ का बल्ला बोध रहा है। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। गेंदबाजी कर रहे हैं, फ्लाइटेड गेंद थी तो फायदा उठाया बल्लेबाज ने इस बार हवा में, लेकिन बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑफ क्षेत्र में और एक रन देने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। नवनाथ अड्डों में खेल रहे अपने 13 के ऊपर। अभी तक की अच्छी पारी, पहले 2 गेंदों में 1 डजन रन 2 छक्कों के साथ। स्कोर फिलहाल पहले ओवर की कहानी आप देख रहे हैं, पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 13 पर नन। इंपॉर्टेंट मुकाबला सरस्वती टीम के लिए, एक अपसेट आज उन्होंने किया। सैफ फार्मा जो डिफेंडिंग चैंपियन टीम यहां टूर्नामेंट से बिल्कुल बाहर। गुप्त ग्राउंड सेट पर खेलना चाह रहे हैं, लेकिन टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है, यहां खतरा हो सकता है। खतरा है, सेलिब्रेशन किया रामभाव ने। अंपायर ने एक बार इशारा किया है टीवी अंपायर की तरफ। थोड़ी सी मैदान के अंदर तालमेल में कमी आई है, क्या उसका फायदा साईराम 11 शिरूर शहर टीम को मिलेगा, वो देखने वाली बात है। या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या तालुका हबमध्ये यापूर्वी एक पर्व अर्थात ज्यांनी गाजवलेलं आहे आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान दौडचा संघ यावेळेला असेल, त्यांच्या विरुद्ध असेल आंबेगाव व टायगर आंबेगाव, त्यानंतर असणार आहे वत्सल 11 शनीब शिंगणापूर, त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी। हे 4 मातबर संघ तालुका हापमध्ये आपण उद्या बघणार आहोत। अगदी थोडाच वेळात तुम्हाला ओपन हापमध्ये काय करणार आहे ते देखील सांगू, परंतु आता पुन्हा एकदा टिक 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 काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, प्रशांत काय वाटतंय मैदानावरती काय घडलंय काय बिघडलंय, ज्या पद्धतीनं एस्नोवेटचा योग्य वापर झालेला नाहीये। आतापर्यंत पाहिलं ना सर, 13 धावा या धावफलकृतीची आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिले षटक आहे, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, फलंदाज धावबाद आहे की नाही ही चर्चा निश्चितपणे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। एकही विकेट अद्याप आलेली नाहीये, त्या चर्चेकडे निश्चितपणे आपण घेऊन जाणार आहोत। पण सलामीच्या जोडीने जी कामगिरी सुरुवात केली आहे, एक चांगली ताकदवान सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळते। लेकिन फिलहाल थर्ड अंपायर मतलब इंस्पेक्टर गणेश गायकवाड़ टीवी अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। देखते हैं इनका इशारा क्या होता है, क्या डिसीजन लेके आएंगे। एक तरफ नवनाथ ढोमे ने स्टार्ट तो बहुत ही बेहतरीन किया था, क्या वो करीबी मामला है वो देखना बहुत जरूरी। सर्वात महत्वाचं काय तर संध्याकाळचा मॅच आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे डिसिजन पण लवकर येणं फार गरजेचं आहे। बघूया यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय मैदानावर। सरस्वती कोरेगाव फायटर्स सुरुवात तर खूप चांगली झाली, यात काही शंका नाही, परंतु एका विकेटनं सामन्याचं चित्र सामन्याचा रंग बदलताना आपण अनेक वेळा पाहिलेला आहे। मग टेस्ट क्रिकेट असेल, ओडीआयचं क्रिकेट असेल किंवा त्यापलीकडे आपण बघितलं T20चं क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटमध्ये 5 किंवा 6 षटकांचे सामने, सामन्याचं चित्र या ठिकाणी बदलताना पाहिलेलं आहे। तर पंचाचा इशारा सतीश भालेराव यावेळेला मंच आपल्या जागेवरती जात आहेत। कोई नुकसान नहीं है। इस ओवर की अगली गेंदबाजी कर गेंदबाज बिल्कुल आप देख रहे तैयार है रामा। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, ऑन सेट पर खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद फाइनल क्षेत्र में आई है। तो प्रशांत हमारे कॉम्बॉस में बिल्कुल यहाँ जुड़े हुए हैं। पहले ओवर का खेल, पहले ओवर में 14 रन बगैर किसी नुकसान के, हमेशा की तरह
रैम्बो का ओवर आता है। एक बार फिर पहले 2-3 ओवर की कहानी जो है शुरुआत फुल टॉस के साथ होती है, पहले 2 बड़े स्ट्रोक आते हैं, उसके बाद में गेंदबाज कमबैक करते हैं। ये जो कहानी पिछले 2 मैचेस में आपने देखे उसी तरह से रैम्बो ने आगाज किया, मतलब या गेंदबाजी में स्टार्ट अच्छा नहीं था, बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट नवनाथ ने बहुत अच्छा स्टार्ट किया, लेकिन फिनिश रामा का बहुत अच्छा था, जो नीलेजन खिलाड़ी है। धापलकरती 14 धावा आहेत आणि इथे आपण पाहतोय एक चांगली कामगिरी करायची आहे। पहिले षटक संपले, रिव्ह्यू आला होता धावबाद आहे की नाही त्यासाठी आपण वेळ पाहिलाय। इथून कोणत्याही पद्धती जास्त वेळ घेऊ नका, दिवस मावळतीला गेलेला आहे, त्यामुळे सामना संपन्न होणं गरजेचं आहे। उद्याच्या चर्चेकडे देखील जाणार आहोत। दिग्गज संघ जे आपल्याला इथे बलाढ्य संघ तालुक्याचे नेतृत्व करणारे संघ जे आपल्याला पाहायला मिळतील। गणेशने कधी संयमाने बरं हा चेंडू खेळलाय, शांत पद्धतीने हा चेंडू खेळलाय। नवनाथ ढोमे हा देखील एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। आज सगळ्यांना आकर्षित करणारा फलंदाज आकाश बोंबेची कामगिरी आपण पाहिली आहे। आकाश बोंबेने देखील एक चांगली कामगिरी इथे करताना आपण त्याला पाहायला मिळाले। धापल करत आहेत 15 धावा, 1.1 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला गेलाय, कारण की तालुक्यांच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेळ कोणताही घेऊ नका, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल। धावफलक पाहतोय आपण, अगदी स्थिर धावफलक असणार आहे। पक्का उद्याचा जर पहिला सामना तालुक्याचा जर पाहिला, राहुलदार प्रतिष्ठान एम दौंड यांच्या विरोधामध्ये आंबेगाव टायगर आंबेगाव ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर यावेळेचा चेंडू पाहतोय सुरेख असेल, वत्सल्य 11 शनी शिंगणापूर त्यांच्या विरोधामध्ये धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। हे 4 संघ आहेत उद्याच्या दिवसभराच्या सत्रातील। 16 धावा धावल करतात, 1.3 षटकांचा खेळ इथे संपन्न होताना पाहायला मिळेल। एक सिंगल येताना पाहायला मिळते, 1 धावे त्याला पाहायला मिळेल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये। धावफलक आपण पाहतोय 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। मुख्य स्क्रीनवर 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1.4 षटकांचा खेळ संपन्न होताना पाहायला मिळेल। सायंकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ वाचवणं गरजेचं आहे। सूर्य अस्ताला चाललाय, त्यामुळे वेळ वाचवावी लागेल। वाईट चेंडू मुख्य पंचांक मी तुम्हाला घेऊन जाईल, राजू डावकर सरांक मी तुम्हाला घेऊन जाईल। वाईट चेंडूची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळेल। स्क्रीनवरती देखील धावफलकामध्ये बदल होताना पाहायला मिळेल। 18 धावा या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वा, परत एकदा पुढे येऊन खेळलाय, अगदी सरसवून खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला निश्चितपणे कळवलं जाईल। चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, येतोय खणखणीत शिरूर प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा चौकार। साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। 22 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 22 धावा या धावफलकावरती आहेत। 1.5 षटकांचा खेळ इथे संपन्न होताना एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। मी तुम्हाला नवनाथ ढोमेचं देखील कौतुक करेल। इथे पंचांनी घोषित केला, इथे पंचांनी घोषित केलाय नो चेंडू, इथे पंचांनी घोषित केलेला आहे। तर एकत्र सर्वजण येऊ नका प्लीज, विनंती असेल, सर्व एकत्र येऊ नका। कोणत्याही पद्धतीमध्ये ब्रेक दिला जाणार नाही। त्यानंतर जर तुम्हाला खेळायला अडचणी जर तयार झाल्या ना, त्याला आम्ही काही करू शकत नाही। त्या गोष्टीची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही। तुम्हाला सामना चालू होण्याच्या अगोदर सूचना केलेल्या आहेत। ताबडतोब तिसरे पंच गणेश गायकवाड आहे सर, आपण देखील ताबडतोब निर्णय द्यायचा आहे। 23 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि मैदानावरती आपण बघितलं तर बरेचसे 40+ चे खेळाडू आहेत, 9 बॉलचा इशारा, 50+ चे खेळाडू आहेत, त्यामुळे मला वाटतं फारसं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। सगळे खेळाडू पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती गेलेत, फ्रीडचा इशारा देखील झालेला आहे। 23 धावा मैदानावरती, बिनबाद 23। सनसपाटी कोरेगाव भीमा टीम प्रथम बॅटिंग करत असताना गणेश 3 वरती, तर नवनाथ ढोमेच्या बॅटमधनं 18 धावा आतापर्यंत आल्यात। 7 चेंडूमध्ये 18 धावांची एक छान खेळी त्यानं आतापर्यंत साकारली। ऑन साइडला केलेला फटका तर सुंदर आहे, गॅप मध्ये चेंडू सीमा पार जाईल, यामध्ये नाही कोणतं धुमत। या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकमत, चेंडू सीमा रेषा पार, कणकणी चौकार।
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 100च्या चेंडूवरती चौकार नवनाथ ढोमे 22 वरती धावफलक 27 27 पुन्हा. अगदी आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आहेत. नवनाथ ढोमे असा आपल्यातून खेळतोय ना, 8 चेंडूमध्ये त्याने बनवला 22 धावा आणि ह्या धाव्यांची खेळी करणं त्याच्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. सकाळपासून शांततेमध्ये होता. अंतिमच्या सामन्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. वाह, यावेळेचा फटका अफलातून आहे. मिस टाइम असेल, झेल टिपलाय आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. गणेश शेवाळेला माघारी परतावं लागतंय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू व्हिटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळतीये, विकेट येताना पाहायला मिळतीये. न्यू बॅटर धावत पळत आलाय, न्यू बॅटर धावत पळत आलाय. त्याचं नाव आहे आकाश बोंबे. आज त्याने सगळ्यांना आकर्षक फलंदाजी दाखवली आहे, आकर्षक गोलंदाजी देखील दाखवलेली आहे. आकाश बोंबे आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ ढोमे. ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची कामगिरी करेल. नवनाथ ढोमे एका बाजूला सुसाट सुटलाय, प्रचंड गती त्याने धारण केली आहे. तर इथे गोलंदाज आहे भाऊ चव्हाणची गोलंदाजी आकर्षित करणारी गोलंदाजी असणार आहे. एका धावेसाठी प्रयत्न असेल, सिंगल येताना पाहायला मिळेल. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे मी तुम्हाला प्रशांत सरांक देखील घेऊन जाईल. प्रशांत सर, नवनाथ ढोमेने जी फलंदाजी केली आहे, अगदी जर आकडेवारी जर पाहिली ना तर त्याची कामगिरी अत्यंत उत्तुंग कामगिरी आतापर्यंत आपल्याला त्याची पाहायला मिळते. भाऊ चव्हाण देखील तितकाच ताकदीचा खेळाडू मैदानावरती आहे, क्षमता प्रचंड आहे. यामुळे ऑन साइडला चांगला फटका सुरेख पद्धतीने सजवलाय. डिस्कलेक्टच्या दिशेने चेंडू तर सीमारेषा पार. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांकरता चौकार. मैदानावरती नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटर आकाशना पाहतोय, परंतु नवनाथचा खेळ बहारदार दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या गुणलेखक आम्हाला कळवतील. 32 धावा या धावफलकावरती आहेत. 2.3 षटकांचा खेळ इथे. वाह वाह, क्या बात है, शानदार, अप्रतिम, दर्जेदार, दिमागदार, A1 क्वालिटीचा शिरूर प्रीमियर लीग पर्व 11 मधील नवनाथ ढोमेचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. डिपेंडिंग चॅम्पियन टीमला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. यामुळे ऑफटमच्या भारताच्या चेंडू खेळल्या निश्चितच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 39 वरती. 10 चेंडूमध्ये 32 धावांची अतिशय धमाकेदार बॅटिंग नवनाथ ढोमेची आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या षटकाचा खेळ 1 चेंडू शिल्लक आहे. भाऊ चव्हाणचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. मागडा का खेळाडू, मागडा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होतंय. मोहनदादा शिळके, रांजणगाव नगरीचे उद्योजक, त्यांचं शुभागमन होतंय. सोमनाथ दरेकर यांनी कळवले मागील सरकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी कळवलं. इतका शानदार चौकार खेळला नवनाथ ढोमेच्या बॅट मधून जो आपण पाहिला. अतिशय जबरदस्त कामगिरी तो करतोय. 11 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी त्याने केली. टीमच्या धावा या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जे नवनाथसाठी श्री सोमनाथ दरेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सर खेळ संपलाय. 2 षटक शेष आहे. सूर्य अस्ताला गेलाय. या 2 षटकामध्ये किती धावा होतील हा टीमला प्रश्नचिन्ह असणार आहे. पण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय विचाराने खेळतीये ना, विचार असावेत तर यांच्यासारखे. भाऊ चव्हाण आपण बघितलं तर मागणे ठरले तर 12 धाबा खर्च केला. एक गडी त्याने बाद केला, परंतु दुसऱ्या बाजूला धाबाही आलेले आहेत. त्यामुळे 3 षटक 39 धाबा 13ची सरासरी. शानदार कामगिरी मैदानावरती नवनाथ ढोमेची. ऑफटमच्या भारताचे 2 बॉलचा इशारा, पंच 9 बॉलचा इशारा करतायत. अडचणी वाढल्या आहेत या सामन्यामध्ये. निश्चितच गोलंदाजासाठी अडचणी म्हणजे राजेश कदम अनुभवी गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरुद्ध देखील यावेळेला चांगली कामगिरी करण्याकरता बॅटर सज्ज असतील. यावेळेला नियंत्रण नाहीये.
नवनाथ डोमेने 33 धाबा कुठल्यात 41 पैकी 33 धाबा सोमनाथ दरेकर यांच्याकडून नवनाथ डोमेसाठी एक पारितोषिक येते. आज या स्पर्धेतलं अर्धशतक त्यांनी झळकावलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सोमनाथ दरेकर साहेब आहेत मंचावरती. 1,000 2,000 करता करता 5,000 पर्यंत पोहोचलेत. चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकदा पूर्ण केले. दुसऱ्या प्रयत्न होईल का? एकेरीवरती समाधान. षटकाचा विचार केला. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धापल करते. एकूण डबा 42 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सूर्य असताना दात असताना प्रशांत यावेळेला राजेश कदम किंवा बाकी गोलंदाज जे अनुभवी गोलंदाज आहेत संघर्ष करतायत. काय टॉप क्लास बॅटिंग केले नवनाथ ढोमेनं. नवनाथ ढोमे हा चर्चेचाच विषय असणार आहे. वा पुढे येऊ परत एकदा त्याने सरसावून खेळलाय. चेंडू अगदी सीमारेषेच्या लगत त्याने अडवण्याचा प्रयत्न केलाय. छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धाबा वाचवणारं क्षेत्ररक्षण चे आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने बदल होताना पाहायला मिळेल. 43 धावा धापल करत आहेत. 3.2 षटकांचा खेळ इथे संपूर्ण झाला गेलाय. अजूनही आपण बघितलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश बंबे व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती येतोय. हो हा चांगला चेंडू आहे. राजेश कदमकडे देखील प्रचंड अनुभव. अनेक खेळाडू 40+ आणि 50+ या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू आहे 2 मातबर संघामध्ये. संघ असतील सरस्वती कोरेगाव भीमा फायटर आणि साईराम 11 शिरूर. उलटा चेंडू यावेळेला आक्रमण केले. लगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का? तो बनलाय प्रेक्षक आणि एक दर्जेदार फटका. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा पारितोषिक असं आहे. वा परत एकदा बॅक टू बॅक जबरदस्त लागोपाठचा दुसरा षटकार त्याला पाहायला मिळतोय. इथे अफलातून खेळी होतीये. आकाश बंबेची पारितोषिक काय आहे? जर नवनाथ ढोमेचं जर अर्धशतक पूर्ण झालं तर सोमनाथ दरेकर सनग्लो स्टेडियमचे सर्वात तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. कॅमेरा निश्चितच नवनाथ डोमेवरती लावलाय. परंतु आकाश बंबे मैदानावरती आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 डझन धावा वसूल करून झालाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. 55 धावा धापल करती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अत्यंत महत्वाचा षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश कदम. उलटा चेंडूवरती हा तिसरा आहे का? बॅक टू बॅक तिसरा शानदार दमदार षटकार. आकाशाला गवती घालणारा षटकार यावेळेला आकाशच्या बॅट मध्ये येतोय. आकाश इंजिन गरम आहे. उलटा चेंडूवरती घरपोच समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. धावेतील 6 षटकार. राहुल घोडकेनं हा पराक्रम केला होता. भीम पराक्रम. त्यानंतर आज आकाश बोंबे जो 2दा यावेळेला मॅन ऑफ द मॅच झालेला 61 धाबा 61 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आता कॅमेरा नवनाथ डोंबेवरती लावला होता. सोमनाथ दरेकर साहेबांनी त्याच्यावरती 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय अर्धशतकासाठी. परंतु आता तो 34 वरती घेतोय. जर अर्धशतक झळकवायचं असेल तर त्याला बनवायला लागतील 16 धावा. जर या 16 धावा आल्या तर प्रशांत धावसंख्या सजणार आहे, फुलणार आहे, बहरणार आहे. मग दुसऱ्या बाजूला आता निर्णायक षटकाचा खेळ. निर्णायक षटक असतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जे आहे शिवाजी बनकर. पहिला चेंडू सुंदर आहे. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केले. याचा अर्थ अर्धशतकात इतकंच सोपं नसणार आहे. कारण आता 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या पारितोषिकासाठी खेळत नाहीये. संघासाठी घेतात आकाश बोंबे आणि नवनाथ ढोमे. धाबल का धाबा 62 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 62 धाबा धाबल करतेत. अजूनही या इनिंगचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूचे बाकी असणार आहेत. 62 धाबा या धाबल करतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 1 विकेट आहे. 2 खेळाडूंनी हायतोच घातलाय. हो यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाहीये. नवनाथ चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. सिंगल तरी त्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील आपण पाहतोय. अगदी एका धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 63 धाबा दापलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. तरी नवनाथ ढोमेचं अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट या सामन्यामध्ये शिवाजी बनकर ज्यांनी अप्रतिम या स्पर्धेमध्ये कामगिरी केली. रोखून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच करतील. पुढील सरसाबद्ध चेंडू खेळ गॅप मध्ये 1 धाव तर निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. आकाश बोंबे सारखा खेळाडू
जो अतिशय चतुराईने चपळाईने मैदानावरती हलण्याच्या वेगाने पळतोय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक नवनाथ ढोबेला देतोय तो पोचल्या 37 वरती त्याच्या अर्धशतकासाठी प्रशांत आता 13 धावांची आवश्यकता. अजूनही 13 धावांची त्याला 13 धावांच्या अर्धशतकासाठी गरज असेल आणि अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 4.3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गोलंदाज यावेळेस सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेसाठी प्रयत्न केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा या धावपलकृतीची आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा आल्यात आणि अजूनही 4.4 षटकांचा खेळ संपलाय. आता इथून पुढच्या 2 ना प्रत्येक ओके 2 बॉल मध्ये वा यावेळेस समिश टाइम फटका असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. झेल तिथे टिपला जातोय. विकेटचं पतन असेल. आकाशची खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच अडचण नाहीये. चांगली खेळी त्याने साकारलेली आहे. चला बॅटर मैदानावरती लगेच या. सुंदर गोलंदाजी शिवाजी बनकर मला वाटतं शिरूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले हे खाकी वर्दीतले आपले खेळाडू आहेत आणि आता मैदानावरती त्यांनी चांगली कामगिरी केली. कारण दोन्ही बॅटर आकाश बंबे फॉर्म मध्ये होता. चांगली बॅटिंग केली. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं. नवनाथ ढोमेच्या बॅटमधनं 38 धावा 16 चेंडू मध्ये आणि दोन्ही सेट पॅटर्नच्या विरुद्ध तुम्ही चांगली कामगिरी स्लॉक ओव्हर मध्ये करताय. आपला अनुभव पडायला लावत आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा दिलेत. चांगला चेंडू कोरबट टप्प्याचा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषा पार जाणार का? कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक 3 धावा पूर्ण होतील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4थी धाव घेणार का? 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 4थी धाव देखील पूर्ण होते आणि हा चौकार या पहिला मैदानावरती मेहनत केलेले मैदानावरती दोन्ही खेळाडू खूप या ठिकाणी छान पद्धतीने धावलेत आणि त्यामुळे पाहूया काय घडलंय. पंचांचा पुन्हा एकदा निर्णय येतोय. टीबी अंपायरच्या दिशेनं सिग्नल केला गेला. सतीश भालेराव तोपर्यंत मी विनंती करेन या सामन्याच्या दरम्यान लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. साईराम 11 संघ यावेळेला प्रथम गोलंदाजी करत असताना तर दुसऱ्या बाजूला सुरजवाडी संघानं प्रथम बॅटिंग केली आणि धावपलकावरती धावा तुम्हाला सांगणार आहोत. थोडासा वेळ घेतोय कारण डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे टार्गेट किती असेल ते अगदी तुम्हाला लगेच सांगणार आहोत. परंतु तत्पूर्वी सुरजवाडी कोरेगाव भीमा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण मैदानावरती या क्षेत्राचं सजवायचं आहे. तर साईराम 11 संघाच्या कॅप्टनना विनंती करेन आपले बॅटर आपण मैदानावरती पाठवा. अगदी थोड्याच वेळात तुम्हाला टार्गेट किती आहे ते निश्चितच सांगणार आहोत. पंचांचा इशारा अजून काय आलेला नाहीये. टीबी अंपायर काय इशारा करतात ते देखील पाहूया. निर्णय जरी पेंडिंग असेल तर टीमला सर आपण आतमध्ये घेऊयात. लगेचच सामन्याला सुरुवात होती. मी अनिल दरेकर फक्त हातवरती करा. अनिल दरेकर फक्त हातवरती करा. चेअरमन ताबडतोब कोणताही वेळ घ्यायचा नाहीये. खूप शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा आहे. फलंदाज चला. राहुल विनंती असेल. दिवस मावळतीला गेलाय तुलाही माहिती आहे. सर्वांना माहिती आहे कोणत्याच पद्धतीचा वेळ नाही आपल्याकडे. भालेराव सर धावपलकरती एकूण धावा 70. 4 धावा पूर्ण 71 धावांचं आव्हान. संध्याकाळचा सामना शेवटचा मॅच आजच्या दिवसाचा फिलहाल आखिरी मुकाबला. प्रशांत इंपॉर्टेंट मैच है. 71 रनों की जरूरत है. तो दूसरी तरफ से देखिए इस मुकाबले में नवनाथ डोबे की शानदार बल्लेबाजी नॉट आउट रहे हैं. 38 रन 16 गेंदों का सामना किया. दूसरी तरफ से अगर देखिए तो आज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है आकाश बॉम्बे की. 21 रन टोटल 5 ओवर के बाद 4 मिस्टर एक्स्ट्रा 70 रन 2 विकेट के नुकसान पर और जीतने के लिए 71 रनों का लक्ष्य सरस्वाड़ी ने रखा है साईराम के सामने. रामा 1 ओवर 14 रन. राजेश 2 ओवर 34 बहुत महंगे साबित हुए. बाबू चमान 1 ओवर 12 रन 1 विकेट और शिवाजी बनकर 1 ओवर 9 रन. बहुत अच्छी गेंदबाजी शिवाजी बनकर की रही है. पहला विकेट गिर गया था 27 पर, दूसरा 66. तो बहुत ही शानदार साझेदारी रहा आकाश बॉम्बे. और दूसरी तरफ से आज डोबे ने प्रभावित किया. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है. नवनाथ ने अच्छी बल्लेबाजी की है. 71 का टारगेट. 71 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए.
समय आपको ज्यादा नहीं लेना है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। अंधेरा बढ़ रहा है, बिल्कुल अंधेरा बढ़ रहा है, सूरज की रोशनी कम हो रही है और यहां से कम 20-25 मिनट का समय बहुत मायने रखता है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। सफर साईराम का अब अच्छा रहा है, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन इस मुकाबले में उनके सामने एक बहुत बड़ा टारगेट है। 5 ओवर में 30 गेंदों में 71 रन आपको बनाने हैं। अविनाश गावड़े ने प्रभावित किया था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही थी और 17 गेंदों में 33 रनों की धुआंधार पारी रही थी। और उनका साथ देने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर संदीप गायकवाड़, आकाश गावड़े की जोड़ी मैदान के अंदर है। आकाश बॉम्बे अपनी बॉलिंग मार पर तैयार। ऑल राइट, ऑल सेट, लेट्स प्ले। आकाश अपनी बॉलिंग मार पर तैयार। संदीप गायकवाड़ इस बार अच्छा स्ट्रोक के आप में खेलते हुए पीछा कर रहे खिलाड़ी। आउटफील्ड इतना तेज नहीं है, फिर भी गेंद क्या जाएगी बाउंड्री के बिल्कुल बाउंड्री के बाहर। 4 रन। पहली गेंद पर आगाज दमदार, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेंगे रन 4। भिडूदे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। या ठिकाणी कॅमेरामॅन सौरभ गायकवाड या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। सौरभ वेलकम। और चौके के साथ आगाज जुबा संदीप गायकवाड़। इस बार ऑन साइड पर बड़ा थ्रो खेलना चाह रहे थे, लेकिन थ्रो करेंगे बिल्कुल करेंगे। अविनाश गावड़े का बेशकीमती विकेट डायरेक्ट हिट किया। आकाश बॉम्बे ने बहुत अच्छा काम किया और रनआउट के तौर पर बल्लेबाज जगह की तरफ जा रहे हैं। इंपॉर्टंट विकेट। लकी ड्रॉ साठी आता शेवटचे काही तिकीट शिल्लक आहेत। थोड्याच वेळात लकी ड्रॉचा निकाल देखील येणार आहे। सायकल कोणाला मिळणार? सोमनाथ दरेकर सनग्लो चेहऱ्यावरती ग्लो आपल्याला बघायला मिळतोय। खूप चांगली पारितोषिक त्यांच्या माध्यमातून यापूर्वी लावली गेलीत। आता काय बक्षीस लावणार ते देखील आपण पाहूया। यावेळेला तुम्ही कॅमेऱ्यामध्ये आहात, ज्यांचं शुभागमन होते सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय जयेश दादा शिंदे यांचे देखील शुभागमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत असेल। घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने। प्रमुख गेंदबाज के तौर पर आकाश बॉम्बे गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है आकाश बॉम्बे का। संदीप गायकवाड़ 4 पर और अब अविनाश गावड़े का बहुत महत्वपूर्ण विकेट गिरने के बाद राहुल बेहतरीन खिलाड़ी है। फुल टॉस गेंद अच्छी तरह से कनेक्शन नहीं था दोबारा। आकाश बॉम्बे मैदान के अंदर बिल्कुल थ्रो नहीं किया, अपने आप पर काबू रखा। इससे पहले अगर देखें तो प्रशांत उनके पास वो अवसर था, थ्रो किया और बहुत बड़ा विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट। बल्लेबाज अविनाश गावड़े बैक टू द पेवन चले गए रनआउट के तौर पर। पहले ओवर के कारण शुरुआत बेहतरीन की थी बल्लेबाज संदीप गायकवाड़ ने, लेकिन उसके बाद में नियंत्रण आकाश बॉम्बे का। छोटी गेंद पर शॉट एंड पुल, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते भी क्या कमाल का स्ट्रोक, गजब की बल्लेबाजी। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है। ये तो जो झाकी है, असली पिक्चर आना बाकी है। इथं पास अगदी शरीरावरती त्याने चेंडू ओढला आणि षटकार जबरदस्त खेळलाय। 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील। 10 धावा या धावपलीकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आकाश बॉम्बेचं षटक चांगलं पडतंय, पण या षटकाराने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती आकाश बॉम्बे पुन्हा एकदा सज्ज असेल। यावेळेला ऑफटॉपच्या बाहेर चेंडू मुक्कामंडळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। चेंडू यशच्या हातामध्ये जातोय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ दापल दबा 10 एका गटाच्या मोबदल्यात संदीप गायकवाड 10 वरती घेते। 5 चेंडूंचा सामना गेलाय, तर आता 25 चेंडू आणि जिंकण्याकरता 61 धाबांची आवश्यकता। हे षटक अत्यंत महत्वाचं आहे, विशेष करून हा चेंडू, शेवटचा चेंडू। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश बॉम्बे। आकुटापदा चेंडू ऑन साइडला खेळलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार। खराब चेंडूवरती खरपूस समाचार, धाव मिळते 4, कणकणी चौकार। भिडूदे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। पहिल्या षटकाचा खेळ प्रेक्षक
क्रीडा शौकीन या ठिकाणी संध्याकाळच्या सत्राला सूर्य अस्ताला जात असताना त्यांनाही माहिती आहे एक मोठा सामना आपण पाहतोय, त्यामुळे हे सर्व प्रेक्षक आता निश्चित क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि साईराम 11 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. अगदी भव्य दिव्य गॅलरीज आपल्याला पाहायला मिळतं, सुसज्ज अशा. तिथेही प्रेक्षक आहेत, वयाचं बंधन नाहीये. तिथे आपण पाहू शकता हे प्रेक्षक या वेळेला वॉलवरती आहेत, वॉलवरती बसलेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. इथून पुढे अजून आपण गेलो तर इथे एक छकुला आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या पापांबरोबर, आपल्या वडिलांबरोबर. सामना देखील महत्वाचा आहे. प्रशांत, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. वाह, यावेळेस देखील आसमान दाखवलंय. बाळासाहेब दरेकरचं स्वागत इथे षटकाराने केले गेले जाते. 6 धावा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येवरती मजल मारतीये. 20 धावा इथे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या डगआउट मध्ये जर पाहिलं तर मोहन दादा तिथे पोहोचलेत, अगदी डगआउट मध्ये जाऊन स्थानपन्न झालेले आहेत. ताबडतोब वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. बॉल ताबडतोब द्या. आणखीन एक चांगला फटका सुरेख पद्धतीने खेळला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषा पार. अथक मेहनत मैदानावरती आहे, त्याचा फायदा मिळतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय आणि 2 मोठे फटके राहुलच्या बॅटमधनं. राहुल घोडके यावेळेला खूप चांगली बॅटिंग करत असताना खराब क्षेत्ररक्षणाला फायदा मिळतोय. धापल करती एकूण डाबा 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू परत येतोय, चेंडू परत येतोय. सामन्यामध्ये रंग भरतोय, सामन्यामध्ये कमबॅक करतोय संघ साईराम 11. 24 धावा या धापल करते आपल्याला पाहायला मिळतं. 24 धावा या धापल करते. अखेरचे 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धाब्यांची गरज. अगदी बाळासाहेब दरेकर यांच्या प्रत्येक विकेटसाठी सोमनाथ दरेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असणारे 1.2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आणखीन एक चांगला फटका, क्या बात है. तिसरा एक आणखीन दर्जेदार फटका. फुलटॉ चेंडू लेग स्टंप वरती होता. मनगटाचा छान वापर, बॉडीला रोल केले आणि चेंडू पाठवून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेनं. काय बॅटिंग करतोय राहुल मैदानावरती. राहुल घोडकेची बॅट मैदानावरती तळपते. षटकार, चौकार, चौकार. धावसंख्येला आला आकार, धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले. 28 एका गड्याच्या मोबदल्यात. 21 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज असणार आहे. इथे राहुलने देखील स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. संदीप गायकवाडला पाहिलं ना तुम्ही, 6 चेंडूमध्ये 14 बनवल्यात आणि राहुलने देखील 3 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्यात. बाळासाहेब दरेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. एक धावी त्यांना पाहायला मिळते. सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा आकार धारण केलाय, कारण की आतापर्यंत 1.4 मध्ये त्यांनी जी धावसंख्या बनवली आहे ती 29 बनवली आहे. 20 बॉलमध्ये 42 धाब्यांची गरज. प्रेक्षक संध्याकाळी त्यांना माहिती की थंडी येणार आहे, त्याची काळजी घेत आहेत आणि इथे सगळं जय्यत तयारीनिशी आलेले आहेत. इथे पाहू शकता संध्याकाळच्या सत्रामध्ये हलकीची थंडी आपल्या भागामध्ये असते आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा. संध्याकाळी जाता जाता गाडी भरून जाताना कुठला त्रास होऊ नये याकरता जय्यत तयारी त्यांनी केलेली आहे. डॉक्टर संदीप बचाव या ठिकाणी होते आपल्या स्क्रीनवरती. ऑफ टर्नच्या बाहेरचा चेंडू निश्चितच कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. फुल लेन चेंडू होता, सुरेख पद्धतीचा. यावेळेला उत्तर नव्हतं. खूप छान पद्धतीची बॅटिंग. कंपनीमध्ये कामगार सुटलेत, अर्थात त्यांना घरी जायचंय, परंतु घरी जाणार कोण क्रिकेट सोडून. पहा इथे यावेळेला हे सर्व कामगार सिक्युरिटी आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत. या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत असताना कॅमेरामॅन बरोबर त्यांना माहिती आहे की प्रेक्षक कुठे आहेत. अखेरचे चेंडू शिल्लक 19 बॉल आणि 42 धाब्यांची गरज असणार आहे. पहिले 3 चेंडू पाहिले, त्यानंतरचे 2 चेंडू आपण पाहतोय. वा, या वेळेचा चेंडू पाहतोय, क्षेत्ररक्षक धावणार आहे. वा, काय जबरदस्त समतोल त्याने सावरलाय. अप्रतिम दर्जाचा सावरलाय. धावा येत आहेत, धावा येत आहेत. 31 धावा धापल करते आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 18 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. परंतु प्रशांत, ज्यावेळेला मैदानावरती राहुल आलाय त्यानंतर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललंय. निश्चितच या सामन्यामध्ये दबाव साईराम 11 संघावरती होता, तो थोडासा कमी केलाय.
उर्वरित 3 षटकांचा खेळ 18 चेंडू आणि 40 धाबाचं समीकरण आहे. संदीप गायकवाड 16 वरती 8 चेंडू तर राहुल यावेळेला अप्रतिम बॅटिंग करतोय. 4 चेंडू मध्ये 15 धाबा त्यानं मैदानावरती उभारलाय. पुन्हा एकदा पंच बघा सतीश भालेराव काय सांगतायत त्यावरती लक्ष ठेवा. जास्त टीम मीटिंग करू नका. फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं. संध्याकाळचा सामना प्रेक्षक पहा. इथे एक प्रेक्षक मोबाईल मध्ये व्यस्त आहेत तर बाकीचे प्रेक्षक चर्चा करतायत कोण सामना जिंकेल, सामना कोण जिंकणार आहे. संध्याकाळचा मोबाईल मध्ये व्यस्त असणाऱ्या प्रेक्षकाचं नाव आहे सागर हरगुडे आहे. त्यांच्या मागे आमचे आकाश हरगुडे देखील असणार आहे. अगदी संपूर्ण टीम तिथे चेहरे करताना आपल्याला पाहिजे. म्हणजे त्यांच्या शेजारी किरण कलाल देखील आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आली आहे. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. ते चर्चा करतायत सामना कोण जिंकणार, सनसवाडीचा सामना जिंकणार की साईराम इलेव्हन. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. उलटा चेंडूवरती मोठा फटका सजवलाय. बघूया काय करते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्याने पकडला झेल. राहुलचा संपला खेळ. टाळ्यांचा गजर मैदानावरती. 1000 रुपयाचं पारितोषिक. आता 2000 रुपये झाले. सोमनाथ दरेकर या विकेटसाठी विशेष करून राहुलचा विकेट पडलाय. गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करतोय अनिल दरेकर. 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. राहुल बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जात असताना खरं तर हा पुलटा चेंडू होता प्रशांत. इथे या चेंडूवरती तुटून पडायचं होतं परंतु मैदानावरती तसं घडलं नाही. काही वेळेला चांगल्या चेंडूवरती विकेट येते परंतु काही वेळेला खराब चेंडूवरती देखील विकेट आले परंतु मोठी विकेट आहे. राहुल ज्यावेळेस आला त्या स्थिती नाजूक होती. त्यानं छोटी इम्पॅक्टफुल इनिंग यावेळेला साकारलेली आहे. जबरदस्त त्यांनी खेळी केली. एकच सनी दादा विनंती असणार आहे, प्लीज विनंती असणार आहे. पंच तुम्हाला सूचना करतायत आपापल्या जागेवरती ताबडतोब जायचे. जरी विकेट पडली ना तरी कोणी एकत्र येऊ नका. आता इतका वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. दीपक मोरेन आपण पाहू शकता प्रामाणिकपणे आपलं काम करत असताना लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल कोणाला जाणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. परंतु हा सामना कोण जिंकणार, हा सामना कोण जिंकणार त्यावरती देखील अनेक प्रश्न असतील. पहिला चेंडू यावेळेला आता तर बघितलं तर खूप सुंदर टप्पा ऑफ्टनच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावपल करतो 31 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिल मात्र चांगली काम करतो. पहिल्या 2 चेंडूवरती निरुत्तर केले फलंदाजांना. परत एकदा डॉट चेंडू, परत एकदा डॉट चेंडू पडतोय. चांगली जबरदस्त गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी आता सामना इथे बदलत चालला गेलाय. सामन्याची वस्तुस्थिती बदलत चालली आहे. पण 15 चेंडू मध्ये 40 धाब्यांची गरज. 31 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकुटपदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. भिरकावून दिलाय मिड विकेट मध्ये परंतु काय करते चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विकेट. अनिल दरेकरला 2000 रुपयाचं पारितोषिक. 4000 रुपयाची आतापर्यंत कमाई. बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. राहुल बॅक टू द पॅव्हलियन. मोठा झटका लागतोय यावेळेला आपण पाहू शकता. टीम एकत्र येऊ नका. टीम एकत्र येऊ नका. आपापल्या जागेवरती. चेअरमन तुमच्यासाठी सूचना असेल टीमला एकत्र आणायचं नाहीये. आपापल्या जागेवरती ताबडतोब जायचंय. न्यू बॅटर येतोय तोपर्यंत तुम्ही तुमच्या जागेवरती सज्ज पाहिजे. गोलंदाज मार्कवरती सज्ज पाहिजे. सहकार्याची भावना दाखवायची. 3 विकेट. अनिल दरेकरने सामन्याचं स्वरूप इथे बदलवलंय. रंग बदललाय. अनिल दरेकर अप्रतिम कामगिरी करतात. त्याची रिॲक्शन आपण बघितली ऍक्शन रिप्ले मध्ये. काय खुश होता तो. राहुलचा विकेट गेल्यानंतर तो खुश झाला आणि मैदानावरती संदीप गायकवाडवरती आता नजर असेल. तो एक असा बॅटर आहे तो मैदानावरती तग धरून आहे. जिंकण्याकरता अजूनही तुम्हाला बघितलं तर 16 चेंडूंचा खेळ. आता चेंडू शिल्लक राहिले असतील 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 40 धाबांची आवश्यकता. खरं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. 40 धाबांची आवश्यकता. मागच्या 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेत आणि 2 निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळला. स्कोअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल. फंबल अलाउज द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. 2 धावांनी धावसंख्या वाढली. सामना रंगतदार आहे. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ. 38 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका येणार का. प्रेम न हो तो सगळे संबंधी बेकार है. पैसा न हो तो पाकिट बेकार है और चौका छक्का न हो तो क्रिकेट बेकार है. बड़े स्ट्रोक चाहिए. इस वक्त गेंदबाजी कमाल की हो रही है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अनिल दरेकर द्वारा. इस बार हवा में खेल दिया. मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया है. क्या छोटा सपना टूटा मुकद्दर रूटा. और आप समीकरण 3 ओवर का खेल 35 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए 36 रनों की जरूरत. 35 आपने बनाए हैं लेकिन 12 गेंद में प्रशांत आपको 36 बनाने हैं. टीम मीटिंग करू नका. चला लवकर आपापल्या जागेवरती. एक सूचना आता मी अंतिमची सूचना सांगतोय. एकत्र यायचं नाही. 12 चेंडू 36 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि
36 धाब्यांची गरज असा सामना रंगलाय. अनिल दरेकर, मला आठवलंय अनिल दरेकरची माझी ज्या वेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस तो ह्या मैदानाची चर्चा करायचा. 2015चा काळ आठवला त्याला आणि असाच खेळत असेल परत एकदा 2015चा अनिल दरेकर आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय. चांगले त्याने षटक टाकले, कमबॅक टीमला केले. अखेरचे 12 चेंडू शिल्लक आणि 36 धाब्यांची गरज. पण मॅच संपलेली नाहीये, मॅच संपलेली नाहीये. साईराम 11 शिरूर शहर हा देखील कच्चा संघ नाहीये, त्यांच्याकडे देखील ताकद आहे. 12 चेंडू 36 करून दाखवण्याची धमक. तसे फलंदाज आहेत कारण की फक्त 3 विकेट आलेत आणि पाठीमागची फलंदाजी देखील त्यांची तगडी आहे कारण की त्यांच्याकडे 50+ आणि 40+ आहे. क्रिकेटचा त्यांच्याकडे अनुभव आहे. संदीप गायकवाड़ जब तक मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा रहेगा. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अभी तक इन्होंने की है और 8 गेंदों में 16 रन बनाए हैं. तो देखिए उसके बाद में इनको ज्यादा मौका नहीं मिला, वो थोड़ी तकलीफ वाली बात. दूसरी इन पर विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. 3 विकेट गिर गए हैं 35 विकेट के नुकसान पर. 12 गेंदें जीतने के लिए फिलहाल 36 रनों की जरूरत है. ऑफ्टर के बाहर गेंद बारी के ना लगा, पीछे खिलाड़ी है फ्लैग स्लिप पर 1 रन देने का मौका. प्रेशर बन रहा है बल्लेबाजों के ऊपर. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए प्रमोद, जिनके ऊपर भी दारोमदार रहेगा. अब 11 गेंदों का खेल, जीतने के लिए चाहिए 35. अभी भी अगर देखें तो कुएं का पानी बहुत गहरा है, कुएं का पानी बहुत गहरा है. निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन हुआ. गेंदबाजी करने के लिए आकाश मुंबई के ये दूसरा ओवर है. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, शानदार प्रदर्शन अभी तक रहा है इस जहाबाज खिलाड़ी का. आगे आकर खेलने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आए, पीछा कर रहे हैं. ये टेटमैन बॉलिंग की तरफ आते हुए फुटबॉल खेलते हुए खिलाड़ी 2 रन बिल्कुल बल्लेबाजों ने लिए. तालियां बज रही है, तालियों की आवाज आप सुन रहे हैं. अच्छा माहौल, बहुत ही जबरदस्त खेल मैदान के अंदर. आपके पास गेंदों की बात करते गेंदे शेष है यहां से और 10 गेंदों में जीतने के लिए अगर देखे तो रन चाहिए आपको 33. बड़े स्ट्रोक चाहिए तब जाकर बात बनेगी. प्रेशर बिल्कुल इस पक बल्लेबाजों के ऊपर बना हुआ है और अच्छी गेंदबाज आकाश बॉम्बे की तरफ से. इंपॉर्टेंट मुकाबला. इस बार पुल लेंथ गेंद थी, कवर क्षेत्र में ड्राइव किया, 1 रन देने का मौका मिलेगा. सिंगल के साथ अब 32 रनों की जरूरत है और 9 गेंदों का खेल आना बाकी. प्रेशर बन गया है, दबाव इस पक बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल बनता बा. संघर्ष करत राहा कारण साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही आणि संघर्ष एक फार मोठं आमंत्रण असतं, त्याचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे यशाची दारं उघडण्यासाठी. पुलटा चेंडू, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. बघूया काय घडतंय. याला चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. इथे धोका आहे, इथे धोका आहे. ओ हो 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 हो, धुंडो रे साजना. मैदान के अंदर अखेरचे चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू शिल्लक आहे आणि 30 धाब्यांची गरज आहे. मुख्य स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिले तर आमचे निखिल गव्हाणे देखील आहेत, मल्हारी अप्पा गव्हाणे आहेत. मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातोय. 8 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. मॅच रंगली आहे खूप सुरात. हो, शरीराचा वेध घेणारा चेंडू, असा सामना रंगलाय. जखमा 1 नाही लाख झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊन दे राग तुझ्या काळजाला, पण माझ्या काळजाची आग लागेल एक दिवस तुझ्या काळजाला. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आग लागणारा सामना आहे. 7 गेंदें और 30 रनों की जरूरत है. संघर्ष मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. बिल्कुल इस वक्त इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस. इस बार सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं और कमाल का प्रदर्शन अनिल दरेकर का. 6 गेंदें 30. मैच की बात करते इस मुकाबले में अब सनसवाडी कोरेगाव फायटर के गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है. आम्ही डीजे का वाजवत नाही आहोत, त्याचे कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अशा वेळेला आपण प्रशांत मैदानावरती बघितलं तर साईराम 11चा संघ खूप यावेळेला अडचणीत आलेला आहे. तर सनसवाडी संघाने एक सामना डिपेंडिंग चॅम्पियन टीमला पराभूत केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. आत्मविश्वास प्रचंड वाढल्यानंतर काय मैदानात घडतं त्याचं एक छान उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मला वाटतं किरण बांगरच्या हातामध्ये जो चेंडू सोपवला गेलाय अंतिम षटक असणार आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 30 धाब्यांची गरज अशी इथे असणार आहे. 6 चेंडू 30 धावा. सायंकाळचं सत्र. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. सन्मान्य प्रवीण कामटकर सरांचं शुभागमन होतंय. वा, यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. 9 चेंडू
नो चेंडू आणि धावपच्या स्वरूपामध्ये फलंदाज बिल्कुल रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेबल जाएगा। लेकिन भाई एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले एक बार फिर देखिए, राजू डावकर मैदान के अंदर और गेंद बहुत ऊपर चली गई। यहाँ इन्होंने नो बॉल का इशारा किया, ये डायरेक्ट हिट। उसके बाद में दूसरे हाथ से देखिए ये उंगली खड़ी कर दी है। उंगली खड़ी होती भी जब आप खराब काम करते हैं ना तो बिल्कुल उंगली खड़ी हो जाती है। यहाँ तो रनआउट है, रनआउट के तौर पर बल्लेबाज डगआउट की तरफ चल गया और ये नो बॉल था, नो बॉल था, वहां रनआउट हुआ है। 6 गेंदे 29। मी कामतकर सरांना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती यायचंय। अजून मॅन ऑफ द मॅचचे पाठीमागचे किताब देणं बाकी आहे, ती अपडेट घेणं तुम्हाला गरजेचं असेल। प्रवीण कामतकर सर तुम्ही व्यासपीठावरती या। राजू डावकर यांनी तिसरा इशारा केलाय, नो बॉल, त्यानंतर आपण त्यांनी आउट दिलं होतं, त्यानंतर फ्री हिट, गर 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 त्यांचा हात फिरलाय। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, आता वाईट बॉल। काय मैदानावरती घडतंय, म्हणजे यापूर्वी नो बॉल एक हात त्यांनी बाहेर काढला होता, त्याने पहिल्यांदा एक हात काढला, त्यानंतर एक हाताने त्याने आउट दिलं होतं, त्यानंतर त्याने सुदर्शन चक्र फिरवलं, आता त्याने व्हाईट बॉलचा इशारा केलाय, पुन्हा एकदा सुदर्शन चक्र त्यांनी फिरवलेलं आहे। 6 चेंडू 28। सामना पुन्हा एकदा रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये पण संपर्क नाही, चांगला चेंडू यावेळेला गोलंदाजाचा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण किरणला पाहतोय। 5 चेंडू 28, 5 गेंदे 28 रनों की जरूरत है, 43 5 विकेट के नुकसान पर साइराम 11 राइट अप ओवर द विकेट। इस बार अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ा अंदर की तरफ आते हुए गेंद बल्लेबाज थोड़ा ऑफ टर्म के बाहर थे, शफल हुए थे, तो इसके कारण देखिए ज्यादा जगह नहीं मिली है। अब आपके पास 5 गेंदों का खेल और जीतने के लिए बिल्कुल 28 की जरूरत है, 4 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है। और क्या कमाल का प्रदर्शन आज रहा है बल्लेबाजों का, उसके साथ गेंदबाजी कमाल की। इसके कॉन्सेप्ट पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं लेकिन कैच नहीं होगा। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, कवर करने के लिए आए हैं और अच्छा बैकअप, अगर बैकअप अच्छा नहीं होता ना तो बैकअप होता है। सोमनाथ दरेकर साहेब मनापासून धन्यवाद। आता त्यांनी आपले जे दोन्ही कॉमेंटेटर आहेत त्यांच्यासाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक दिलंय, त्यांचे मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। यापूर्वी त्यांनी बक्षिसांची खैरात करत खेळाडूंना प्रेरणा दिली होती। 3 चेंडू 25 धावांची आवश्यकता। आणखीन एक चांगला चेंडू, खरंच कौतुक करायला लागेल या स्पर्धेच्या दरम्यान। निश्चितच काय जबरदस्त कामगिरी केली सरसवाडी कोरेगाव भीमा फायटरचा संघ, उगाच त्यांच्या नावाच्या मागे फायटर लावलेला नाहीये, त्यांनी डिपेंडेंट चॅम्पियन टीमला पराभूत केलं। त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये हे तमाम प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला मिस्टर स्टोक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा गोलंदाज पकडला झेल, सामन्यावरती निश्चितच मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते ती फायटर संघाची। तर दुसऱ्या बाजूला सायराम 11 शिरूर शहरचा संघ पराभवाच्या छायेमध्ये। 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचा लेग ब्रेक होता, फलंदाजाला तो फारसा कळलेला नाहीये, चेंडू वळला आणि चेंडू बॅटवरती नीट चालला। 1 चेंडू 25 धावांची आवश्यकता। आता सणसवाडी कोरेगाव भीमा फायटरचा संघ विजयावरती आरूढ झालाय, विजयाचा स्वाद टाकण्याकरता तो सज्ज असेल, कारण मॅच मध्ये प्रशांत फॉर्मॅलिटीज बाकी आहे। 1 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज, अखेरचा 1 चेंडू शिल्लक, 25 धाब्यांची गरज। आठवावी लागेल आकाश गोंबेची खेळी, आठवावं लागेल नवनाथ ढोमेची खेळी, लाजवाब त्यांनी कामगिरी केली। यावेळेचा नो चेंडू पंचांनी घोषित केलाय, नो चेंडू पंचांनी ते घोषित केलेला आहे। सामन्यामध्ये अजूनही जान असणार आहे। 1 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। मला एक गोष्ट म्हणजे राजू डावकर सर मैदानावरती आहेत, या मॅच मध्ये हे शेवटचं षटक चालू असताना किती इशारे त्यांना करावे लागले, किती इशारे, किती व्यायाम करावा लागला, भरपूर इशारे। म्हणजे कधी त्यांनी हात वरती केला, एक हात वरती केला, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल नो बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा नो बॉल। 1 चेंडू 23 धावांची आवश्यकता। 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साईराम 11। आज सामना जर बघितलं तर निश्चितच सनसवाडीचे सर्व जे चाहते असतील, पाठेरके असतील, खुश असतील ज्या पद्धतीनं सागिक चांगली कामगिरी झाली। फलंदाजी आणि गोलंदाजी, पुन्हा एकदा फ्री हिट, तिसऱ्यांदा सुदर्शन चक्र फिरवले मैदानावरती आणि हा फटका चांगला आहे, परंतु उशीर आलाय, उशीर झालाय, उशीर झाला। या ठिकाणी निश्चितच साईराम संघासाठी शिरूरचा संघ या स्पर्धेबद्दल निश्चितच बाहेर जातोय। तर सरसवाडी कोरेगाव आपण पाहू शकता फायटरचा संघ फाईट करत इथपर्यंत आलाय। या सामन्यामध्ये निश्चितच चांगली कामगिरी केली। सरसवाडी कोरेगाव फायटर 1/18 रन। नवनाथ ढोमेची कामगिरी अफलातून 16 चेंडूमध्ये 38 धावांची एक धमाकेदार खेळी। आकाश बोंबेच्या बॅटमध्ये 21 धावा 9 चेंडूमध्ये आणि या दोघांनी केलेली जबरदस्त कामगिरी। लकी ड्रॉ थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत, लकी ड्रॉचा कार्यक्रम देखील असणार आहे, सायकल कोणाला मिळणार ते देखील पाहू। सोमनाथ दरेकर साहेब आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय,
मान्यवरांना विनंती असेल आणि मला वाटतं प्रवीण कामटकर किंवा प्रशांत पाणमन आमच्या बरोबर असतील टॉस यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सरस्वती कोरेगाव फायटर 1/18 रन. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन नवनाथ ढोमे, आउटस्टँडिंग